त्या दिवशी ऐकायला नव्हते सुरुवातीला. मला तो काय हे वाटतच नाही. आता मी आता क्लिअर आहे पेशंट बऱ्यापैकी. नाही पहिल्यांदा तुम्ही असं करायचं कानाजवळ. मला ऐकायला खूप जास्त एफर्ट घ्यायला लागेल. पहिले ऐकायलाच येत नव्हतं व्यवस्थित. येतच नव्हतं व्यवस्थित. 70 डेसिबल मध्ये तसा तो सिव्हिअर लॉस आहे. पण ठीक आहे आता याच्यामुळे बराच फरक पडला. आता तुम्ही जर येतोय हा थोडासा फरक आहे डेल्टा मध्ये थोडासा एक. हा येतो. हे जे आहे ना इथून व्हेन्स असते ती बरोबर. आपण ह्या व्हेन्सला बरोबर ॲक्युप्रेशर करून इथं ॲक्युपंक्चर केलं ते. ओके. त्याच्यामुळे हे जे कानाला जे जाणार जे ब्लड सप्लायचे नसा आहे त्याला आपण ब्लड सप्लाय यानं प्रॉपर केला. म्हणजे हे ज्या नसा असतात जे कानाला ब्लड सप्लाय करणार हे तर याला आपण प्रॉपर त्याला रक्तवाहिन्या त्याला सुरळीत केल्या. रोज प्रेशर पॉइंट करून. आता जे आपण हे केलं कपिंग थेरपी. कपिंग मध्ये आपण काय ऍक्च्युअली ब्लड तिथं थांबून ठेवलेलं आहे का? आता काय होतं जे खराब ब्लड असतं ते ऑटोमॅटिक निघून येत तिथून. आता आपण ॲक्युपंक्चरच्या सुया काढल्यानंतर कप लावणार तिथं. आधी आपण सुया लावायचो नंतर कप लावायचो नाही. आता आपण सुया लावणार नंतर कप लावणार काढणार कप लावणार नवे कप लावणार वेगळे. सुया लावणार म्हणजे तेच नेहमीसारखं टोचतात. हो नेहमीसारखंच 2-3 ठिकाणी इथं टोचेल तिथं कप लावेल ते ऑटोमॅटिक सक्त करून घेतं. सक्शन. सक्शन रक्त बाहेर येत. ओके. इथं जाव झाला कमी. म्हणजे फक्त इथं आणि इथंच करायचंय का मागे पण? दोन. इथं आवाज कसा आहे आता तुमचा? हा कमी झाला का? इथं येतोय का आवाज? इथं आता नाही झालाय कमी. आता ही सुई लावल्यावर आपण आता एकदम स्लाइट आहे. नॉर्मली स्लाइट. तर आपण काय करू इथं पण एक करू. खूप कॉन्सन्ट्रेशन. पहिले त्या दिवशी ऐकायला नव्हते सुरुवातीला. मला तो काय हे वाटतच नाही. आता मी आता क्लिअर आहे पेशंट बऱ्यापैकी. नाही पहिल्यांदा तुम्ही असं करायचं कानाजवळ. मला ऐकायला खूप जास्त एफर्ट घ्यायला लागेल. पहिले ऐकायलाच येत नव्हतं येतच नव्हतं व्यवस्थित. 70 डेसिबल मध्ये तसा तो सिव्हिअर लॉस आहे. पण ठीक आहे आता याच्यामुळे बराच फरक पडला. आता तुम्ही जर जेवढी एक्सरसाइज करशाल अजून 10-15 दिवसापर्यंत फायदा होत चालणार तुम्हाला. हो म्हणजे ते इमिजिएट जेवढा मिळाला तेवढा मिळाला. हो ह्याच्या पुढे अजून फायदा होत चालणार. अजून फायदा कारण की रोज क्लिअर हलका होऊन जाईल हे तेव्हा मग मला ऐकून असं वाटतं. पण फरक पडलेलाच आहे म्हणजे मी जाणू शकतो. हो फरक पडलेलाच आहे. फरक पडलेला ती जे ना गाड्यांचे आवाज येत नव्हते आता गाड्यांचे आवाज यायला लागले साईडचे. मी मुद्दाहून शांत वातावरणात जास्त येत आवाज असं. शांत वातावरणामध्ये शिट्ट्यांचा आवाज जास्त येत असं. हो म्हणजे आता म्हणजे स्पीच जो आहे नॉर्मल ह्युमन स्पीच तो म्हणजे एका वेळेस तो आता थोड्या कमी प्रमाणात ऐकून. पण दुसरा जो नॉईज आहे किंवा काही पडलं वगैरे ते क्लिअर ऐकून. म्हणजे ह्याच्यामध्ये काय फरक असतो का ऐकण्या म्हणजे असं काय आहे का डिफनेस टू ह्युमन नॉईज ह्युमन व्हॉइस आणि डिफनेस टू नॉईज असं काही असतं वेगळा प्रकार? येतोय. थोडासा फरक आहे डेल्टा मध्ये थोडासा एक. हे जे हा पॉइंट महत्वाचा आहे. ब्लड येत नाही काही नाही त्यानं. हा करा. इथे एक करू इथे एक करू इथे एक करू म्हणजे. काय नाव सर तुमचं? मी प्रोफेसर आहे. अच्छा. बरं कुठून आलात तुम्ही? मी पुण्याहून आलेत. बरं काय त्रास करीत आले होते? एक 3-4 वर्षापासून टिनायटिसचा त्रास होता आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी हिअरिंग लॉस झालेला होता. बरं. पण बऱ्याच ठिकाणी दाखवले तर तेवढं काही रिस्पॉन्स चांगला मिळालेला नाही. अच्छा. आणि हिअरिंग एडचं पण बघितलं पण ते काही एवढं कम्फर्टेबल वाटलं नाही. आणि मग युट्यूबवर सर्च केल्यानंतर शिंदे सरांचा मला हे सापडलं. मी म्हटलं औरंगाबादमध्ये म्हणजे माझ्याकडे मग आधी येऊन पाहावं म्हणून मी मागच्या महिन्यामध्ये आलो ट्रीटमेंट. आणि आता 10 दिवसाची ट्रीटमेंट आज उद्यापर्यंत होतीये आणि बऱ्या प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे. अच्छा. आधी किती त्रास व्हायचा? म्हणजे आधी म्हणजे 24 तास असं म्हणजे
डोक्यामध्ये अशा शिट्ट्या वाजायच्या, कानात शिट्ट्या आवाज होता, कानात शिट्ट्या वाजायच्या, म्हणजे कानात आणि डोक्यात ते एकत्रच. आणि आधी उजव्या कानाने मला कमी ऐकायचं, पण कालांतराने डाव्या कानाचं पण हिअरिंग लॉस झाला, दोन्हीचं पण झाला, दोन्हीचा. आणि तो दोन्हीचा जवळपास 70 डेसिबल हिअरिंग लॉस आहे, म्हणजे इक्वलच आहे. अच्छा, 70. बर. आणि कानामध्ये काय झोप यायची म्हणे पहिले? झोप अशी व्यवस्थित लागायची नाही. अच्छा, ह्या त्रासामुळे. पण आता उपचारानंतर किंवा उपचारादरम्यान तुम्ही जर म्हणत असाल तर एकदम झोप चांगली लागते आणि भूकही चांगली लागते. अच्छा, म्हणजे जेवण जात नव्हतं मला आधी. पहिले झोप न यायला कारण काय होतं? झोप न येण्याचं कारण म्हणजे एक तर स्ट्रेस, कानामध्ये काही आवाज यायचा का? कानामध्ये आवाज येणे, हे दोन्ही गोष्टी. अच्छा, त्याच्यामुळे झोप लागत नव्हती व्यवस्थित. बर. आता कानामधला आवाज किती कमी झाला तुमच्या, जो टिनिटसचा आवाज होता तो? ऍक्च्युअली माझ्या दोन्ही कानामध्ये आवाज येत होता आणि डावीकडचा तर आवाज पूर्णपणे बंद झाला, 8-9 दिवसामध्ये पूर्ण बंद झाला. अच्छा. आणि उजव्या कानातला जो आहे तो 90% बंद झाला. अच्छा. आता थोडंसं ट्रीटमेंट थोडंसं राहिलेलं आहे, अजून आपली ट्रीटमेंट बाकी आहे. थोडंसं. तुम्हाला किती दिवस सांगितले मी? 40 ते 50 किती दिवस सांगितले होते? 40 डेज. हा, तर तुम्हाला किती दिवसात रिलीफ भेटला? मला आता 7व्या-8व्या दिवशीच मला रिलीफ भेटलाय. 40 दिवस सांगितले आणि 7व्या-8व्या दिवशी मध्ये फरक पडलाय. अच्छा. बरं वाटलं उपचार करून मग?